नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे भंडारा पोलीस भरती अंतर्गत जी भरती सुरू आहे, त्याचे ग्राउंडचे लेखीमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच कट ऑफ जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर याच्यामध्ये जाल भंडारा पोलीस याच्यामध्ये वेबसाईटवरती गेल्यानंतर ना तुम्हाला दिसून जाईल ही आहे. तर याच्यामध्ये 19 ते 22 दरम्यान काय झाले होते आणि 24 आणि 25 दरम्यान काय करण्यात आले होते की 60 पदांसाठी ही पदभरती घेण्यात आली होती. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50% पेक्षा जास्त गुण म्हणजे 25 पेक्षा जास्त गुण जे आहेत 25 आणि 25 पेक्षा त्यात 1:10 रेशिओने म्हणजे 600 विद्यार्थ्यांना काय की लेखीसाठी बोलवलेलं आहे. आता जर कोणाला आक्षेप असेल तर sp.bhandara@mahapoly.gov.in याच्यावरती तुम्हाला काय करायचं मेल करायचा आहे किंवा तुम्हाला 29/6 पर्यंत तुम्हाला लेखी स्वरूपात 11 वाजेपर्यंत तुम्हाला हे करायचे आहे. आता तुम्ही हे 3 नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉल करून तुमचे संपर्क साधून तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता हे विद्यार्थी घेतलेले आहेत लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा, आता हे आर्मीचे आहेत, एक्स सर्व्हिसमॅन यांनी आउट ऑफ मार्क घेतले बघा, इथे आउट ऑफ आहेत. आता हे जे ती लिस्ट ऑफ कॅन्डिडेट आहेत, आता हे बघा हे पॅरलल रिझर्वेशन वाले आहेत. तर कसं कसं घेतलेलं आहे त्याची तुम्हाला सांगतो मी. ही यादी कंबाईन यादी दिलेली आहे आणि कसं म्हणजे मार्कानुसारच जे विद्यार्थी घेतलेले आहेत ना त्याची यादी दिलेली आहे. जेवढे विद्यार्थी आहेत सगळ्यांची यादी आहे. आता कट ऑफ जो काढतात ते कसा असतो शेवटच्या याच्यानुसार होतो. आता एनटीसीचा जो कट ऑफ आहे तो आहे 26 मार्कांचा आहे. एनटीसीचा मेलचा कट ऑफ जो आहे तो 26 मार्कांचा आहे. लक्षात घ्या, मेलचा कट ऑफ आहे तो 26 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो आपण एनटीसी मेलचा 26चा आहे. त्याच्यानंतर ना ईडब्ल्यूएस साठीचाही 26चा कट ऑफ आहे. एनटीसीचा ऑलरेडी सांगितलेला आहे, ईडब्ल्यूएसचाही ऑलरेडी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जो आहे तो 26 मार्कांचा आहे ओबीसी. त्याच्यानंतर एनटीसीचा झालेला आहे ऑलरेडी, ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड झालेला आहे. एसबीसी एक्स सर्व्हिसमॅनचा 26 मार्कांचा आहे. त्याच्यानंतर ना एनटीसी महिलांसाठीचा 28 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीसी महिलांचा 28 मार्कांचा, एससी महिलाचा 28 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना एससी फिमेल रिझर्वेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर एनटीसी झालेला आहे, एससी एक्स सर्व्हिसमॅनचा 28 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना व्हीजे डीटीए साठी महिलांसाठी 29 मार्कांचा कट ऑफ आहे. एनटीबी महिलांसाठीचा 30 मार्कांचा कट ऑफ आहे. एसईबीसी साठी 30 मार्कांचा कट ऑफ आहे. हा एसईबीसी साठी 30 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना आपण पुढे गेलो, एनटीबी झाला, एनटीबी फिमेल रिझर्वेशन झाला, एसईबीसीचा पण झाला, एसईबीसीचा. ईडब्ल्यूएसचा तर ऑलरेडी सांगितलं मी 26 मार्कांचा कट ऑफ आहे ईडब्ल्यूएसचा. त्याच्यानंतर ना प्रोजेक्ट अफेक्टेड झालेला एनटीबी हे कट ऑफ असे काढले लागतात. सगळ्यात शेवटचा मार्क असतो तो कट ऑफ मार्क असतो. त्याच्यानंतर एसईबीसीचं पण सांगितलेलं आहे, ओबीसीचं सांगितलेलं आहे. ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन 30 मार्कांचा हे खाली झालं असेल तर, फिमेल रिझर्वेशन झालेलं आहे एससीचा. त्याच्यानंतर ओबीसी स्पोर्टमन 31 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर आता ओपनचं बघत आपण. एससी साठीचा 32 मार्कांचा कट ऑफ, जनरल साठी 32 मार्कांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर ना ओबीसीचा एसटी साठी फिमेल रिझर्वेशन 32 मार्कांचा कट ऑफ आहे. हा याच्या इथे आहे 32 मार्काचा आहे. त्याच्या खाली तर एसटी फिमेल रिझर्वेशन होते इथे, तर 32 मार्क दिसत आहेत. याच्या खाली असू शकते एखादा. त्याच्यानंतर जर बघितलं एसटी साठी एनटीसी ऑलरेडी सांगितलेलं आहे मी. आता ओबीसीचा कट ऑफ शोधायचा आहे. ओबीसीचा 34 मार्कांचा कट ऑफ आहे. हा शेवटचा विद्यार्थी दिसत आहे इथे. सॉरी, इथे 34 मार्काचा विद्यार्थी, इथेही 34 मार्काचा विद्यार्थी आहे ओबीसी साठी. त्याच्यानंतर जर बघितलं तर एनटीडी मध्ये पण 34 मार्काचा कट ऑफ आहे. आता राहिलं ओपन साठी, आय थिंक जागाच नव्हती इथे. इथे. तर हे सगळ्या कॅटेगरीचे मी कट ऑफ सांगितलेले आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.